या ठिकाणाहून प्रस्थान कर, अमरावतीचा त्याग कर. हा सेंदुरासूर तुला बलिदान देण्यास तयार आहे. अतिथी देवो भव. दैत्यराज, तू माझ्या अमरावतीमध्ये अतिथीप्रमाणे आला आहेस, त्यामुळे तुझे आदरातिथ्य करणे हे माझे प्रथम कर्तव्य. परंतु एक गोष्ट सदैव ध्यानात ठेव, हे अमरावती मिळवणं एवढं साधं आणि सोपं नव्हे. एक सहस्र अश्वमेध यज्ञ पूर्ण करून हा देवराज या इंद्रपदावरती विराजमान झाला आहे. माझी तुला विनंती आहे, माझ्या अमरावतीमधून माघारी जा. देवेंद्र, सेंदुरासूर अमरावतीमध्ये आला तो माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या छाताडावर पाय रोव, तुझ्या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होण्यासाठी. दैत्यराज, ज्या मनसुब्याने तू माझ्या अमरावतीमध्ये आला आहेस, तो मनसुबा हा देवराज इंद्र कधीच पूर्ण होऊ देणार नाही. एवढं सामर्थ्य तुझ्या तपोबलामध्ये असेल तर मग हे रणांगणामध्ये होऊन जाऊ दे रणसंग्राम. मग आज या युद्धाची समरभूमी तुझ्या अमरावती. आक्रमण! संघर्षाचे झेंडे समाप्त करून या ठिकाणाहून प्रस्थान कर. अंतिम चेतावणी देतोय सेंदुरासूर. दैत्यराज, ही अमरावती आम्हा देवांची राजधानी, इंद्राचा दरबार. ज्यावेळी स्वर्ग निर्मिती झाली त्याच वेळी या अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी श्रेष्ठ ठरवते आम्ही देवगण. तुझ्यासारखे दैत्य नव्हे, अंबारवासी मेघांसारख्या अप्सरांच्या सानिध्यात भोग विलास करणारा तू देवेंद्र, तुझं तर कोणतं असं देवत्व एवढ्यावर तुझी आस भागत नाही. म्हणून गौतम ऋषीची पत्नी अहिल्या तुमच्या आश्रमी जाऊन तिला स्त्रीला नष्ट करणारा देवेंद्र तू. काय तर म्हणे अमरावतीचा राजा देवेंद्र, अरे का स्त्रीला भ्रष्ट करणारा तू. समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या मदिरेसाठी लढाई करणारे तुम्ही दैत्य, अमरावतीवरची सत्ता प्रस्थापित करण्याची स्वप्ने रंगवू नका. तुम्हा दैत्यांचे हे स्वप्न भंग करण्यासाठी हा देवराज सदैव समर्थ आहे. देवराज समर्थ आहे. या सेंदुरासुराच्या सामर्थ्यास, या सेंदुरासुराचा सामना करण्यास देवराज समर्थ काय. देवेंद्र असेल
असेल तुझ्या बाहुबळामध्ये सामर्थ्य तर स्वीकार रणांगण. अजित्वा नैव कदापि जय घोषणम. दैत्यराज, विजय प्राप्त करण्याआधी विजयाचा आनंद साजरा करणे योग्य नव्हे. वेळ गेली नाही. या अहंकाराचा त्याग कर. माझ्या अमरावतीमधून माघारी जा. माघार नाही देवेंद्र, माघार नाही. ब्रह्मदेवांचं वरद हस्त या नरदेवाच्या मस्तके. तपोबलाचे सामर्थ्य आज आज तुझ्या या सुवर्ण सिंहासनावर हा दैत्यराज सिंधुरासूर विराजमान होईल आणि त्याबरोबर तुझं देवत्व देखील नष्ट करेल. माझा थोलमान डुचू नकोस. ज्याप्रमाणे तू माझ्या अमरावतीमध्ये आला आहेस त्याचप्रमाणे कित्येक दैत्य या अमरावतीवरती संकट करून आले. त्यांना या देवेंद्राने याच रणांगणामध्ये मारले. तिथे तुझी काय कथा. एवढं सामर्थ्य तुझ्या तपोबलामध्ये असेल तर मग खूपच तपकरण संग्राम. देवेंद्र, मग आज या युद्धाची समरभूमी ही तुझी अमरावती. त्या सिंधुरासुराच्या क्रोधाग्नीचा पहिला बळी तू. शस्त्रावरती शस्त्र चालवणे हा योद्ध्याचा धर्म नव्हे. अक्षराला देखील मरण नाही. देवेंद्र, क्षत्रिय धर्म सिंधुरासूर जाणतो. काय तर म्हणे अमरावतीचा राजा, तेहतीस कोटी देवांचा सेनानी. देवेंद्र, शरण आलास. या नरदेवाला शरण आलास. यालाच म्हणतात देवेंद्र काल परिवर्तन. काल परिवर्तन. ज्याचे रूप शांततेचं प्रतीक आहे, जो शेषावरती निद्रस्त झाला आहे, ज्याचे नयन कमळासारखे आहे, जो देवांचाही देव आहे, सर्व जगाचा आधार आहे, जो जन्म आणि मृत्यू याचा सार आहे, तोच मी वैकुंठ अधिपती लक्ष्मीनारायण श्रीहरी. नारायण यण यण नारायण. भवसागर हा पार
नाव मुखी जे घ्यावे, हरी नाव मुखी जे घ्यावे, घ्यावे घ्यावे भजनी तव लागावे, हरी नाव मुखी जे घ्यावे, भजनी तव लागावे. जय नारायण जय नारायण जय नारायण हरि हरि, जय नारायण जय नारायण जय नारायण हरि हरि, नारायण जय नारायण जय नारायण हरि हरि, जय नारायण जय नारायण जय नारायण हरि हरि. पार कराया नाव मुखी जे जावे, भवसागर हा पार कराया नाव मुक्ती जे घ्यावे, हरी नाव मुक्ती जे घ्यावे, घ्यावे घ्यावे भजनी तव लागावे, हरी नाव मुक्ती जे घ्यावे, भजनी तव लागावे. जय नारायण जय नारायण जय नारायण हरि हरि, जय नारायण जय नारायण जय नारायण हरि हरि. नारायण नारायण सुराली बलिष्ठ, त्रैलोकी वरिष्ठ, गुरुना गरिष्ठ, स्वरूप एकनिष्ठ, सदा युद्ध धीर, महावीर वीर, भवंबोधी धीर, भजेहम भजेहम. देवा, जो या त्रैलोक्यात सर्वात श्रेष्ठ आहे, सर्व देवतांमध्ये शक्तिशाली आहे, महापराक्रमी आहे, अशा या वैकुंठी विष्णू नारायणाला माझा दंडवत प्रणाम. नारायण नारायण. कल्याण वस्तू, ज्ञान, विणावादन आणि प्रभूच्या भक्तीसाठी प्रसिद्ध असणारा, तिन्ही लोकांमध्ये संचार करणारा, देव आणि त्यांच्या भक्तांमध्ये संदेशवाहक असणारा माझा प्रिय भक्त मुनी, आज या क्षीरसागरी येण्याचे प्रयोजन म्हणजे नक्कीच कोणती तरी समस्या असणारच, आणि त्या समस्येचे निवारण हे या भगवंतास करावेच लागणार. होय देवा, ब्रह्मदेवांच्या वराने उन्मत्त झालेला तो सिंद्रासूर आपले या क्षीरसागरी आक्रमण करणार आहे. तेव्हा देवा, तुम्ही सावध राहा. मुनी, अधर्म म्हणजे थोडक्यात सत्याचा आणि विवेकाचा त्याग, स्वार्थ, मोह, अहंकार त्याग हे सर्व अधर्माचे निवासस्थान आहेत. जेव्हा माणूस अहंकाराने, क्रोधाने अथवा लोभाने कृती करतो, तेव्हा तो नकळत विनाशाच्या मार्गावरती असतो आणि त्याला त्याच्या पापाचे फळ हे अवश्य भोगावे लागते. होय श्रीहरी, मी माझे भ्रमण कार्य असे चालू ठेवतो. मुनी, अज्ञानामुळे तुझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली व ती मी माझ्या ज्ञानाच्या सागराने छेदून टाकले आहे. तू निश्चिंत राहा, तुझे हे विश्वभ्रमंतीचं कार्य सदैव असंच चालू ठेव. नारायण नारायण. बसले हे श्री हरी क्षीर सागरी,
बसले हे श्रीहरी भाग्यविधाता नाव हे भुवरी तीर सागरी बसले हे श्रीहरी तीर सागरी बसले हे श्रीहरी तीर सागरी बसले हे श्रीहरी तीर सागरी विश्वविधाता नाव हे भुवरी तीर सागरी तीर सागरी तीर सागरी बसले हे श्रीहरी तीर सागरी बसले हे श्रीहरी भाग्यविधाता विश्वविधाता भाग्यविधाता विश्वविधाता नाव हे भुवरी तीर सागरी बसले हे श्रीहरी तीर सागरी बसले हे श्रीहरी नारायण नारायण असंभवती संभव असंभवती संभव करणारा सैन्यरासूर हे वैकुंठाधिपती विष्णू नारायण नारायणा संभाळ 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 तुझा वैकुंठ हा सैन्यरासूर तुझ्या वैकुंठावर आक्रमण करतोय ब्रह्मदेवांच्या वराची प्रचितीचे फळ स्वबळावर स्वास्थावर्त्यावर अमरावतीची संत हस्तगत केली. हे वैकुंठाधिपती विष्णू नारायण लक्ष्मीपते वैकुंठाधिपते विष्णुदेव तुमचे वैकुंठ सोडून येथून प्रस्थान करा. हा सिंदूरासूर आपणास हीच अंतिम चेतावणी देतोय. अतः स्वागतम शुभ स्वागतम दैत्यराज. प्रथम तुझं माझ्या या क्षीरसागरामध्ये स्वागत आहे. अरे वेड्या पाताळामध्ये जा सुखाने राज्य कर. हा वैकुंठपती श्रीहरी तुला अभयदान देत आहे. शक्य नाही माघार शक्य नाही विष्णुदेव आणि तुम्हा शरण तर मुळीच नाही. स्वबळावर ब्रह्मदेवांचा कृपादृष्टी या नरदेहाच्या मस्तकी आणि त्याच तपोबलाच्या सामर्थ्यावर तुम्हा 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र याला युद्धात पराभूत करून तुमच्या या वैभवशाली वैकुंठावर आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी हा सिंदूरासूर तुमच्या वैकुंठात दाखल झालाय. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतस यज्ञ याचरत कर्म समग्रम प्रविलेते. म्हणजेच जी व्यक्ती आसक्तीपासून मुक्त झाली आहे, जिचे मन व हृदय देवामध्ये स्थित असते, अशी व्यक्ती यज्ञाच्या रूपात वाईट कृत्यांचा त्याग करते आणि चांगली कृत्ये आत्मसात करते. दैत्यराज तू देखील अधर्माचा त्याग कर, सत्याचा मार्ग अवलंब, नक्कीच पुण्यवान होशील. पाप पुण्य धर्म धर्म लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण. प्रत्येक वेळी कपटाचा आश्रय घेणारे हे विष्णुदेव आज त्यांच्या समोर काय उभा असता. धर्म अध्यात्म ज्ञान याच्या गाथा गाथा विष्णुदेव रागांध होईल वैकुंठात. अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतीर पैशुनम दया भूतेश्वर लुप्तवम मार्दवम हिरचापल्लम
म्हणजेच अहिंसा, सत्यता, क्रोध, शांती, प्रेम हे सर्व अधर्म व धर्माचे निवासस्थान आहे. जेव्हा माणूस अधर्माचे पालन करतो तेव्हा तो मृत्यूला संभवत असतो आणि जो धर्माचे पालन करतो तो नेहमी पुण्यवान होतो. दैत्यराज, तू देखील इतरांबद्दल दया, शांती, प्रेम ठेवशील तर नक्कीच या धर्माच्या वाटेवर तुला श्रेष्ठत्वाचे स्थान प्राप्त होईल. अजूनही संधी गेली नाही. तुम्हाला शरण आहे. हा वैकुंठपती श्रीहरी तुला अभयदान देण्यास तयार आहे. म्हणजे तुम्ही देवाने करावा तो धर्म आणि आम्ही दानवाने करावा तो अधर्म. तुम्ही देव करता ते पुण्य आणि आम्ही दानवाने करावं ते पाप. हाच जर का तुमचा न्याय निवाडा असेल विष्णुदेव, तर कित्येक काळापासून चालत आलेलं देव आणि दानव या युद्धाचा हा सिंदुरातून पूर्ण मिळावं लावेल. तुमच्या या देहाचे तुकडे तुकडे होतील आणि या वैकुंठाच्या अग्रस्थानी हा सिंदुरातून विराजमान होईल. वारंवारती सज्ज करून कधी वादळाचा नसतो, समुद्राला पेट्यामध्ये घेऊन कधी समुद्र संपत नसतो. पतंग तरी विरासाठी जेप घेऊन स्वतःच्या प्राण देते, त्याप्रमाणे देखील अंतकाल समीपाला आहे आणि म्हणून तू माझ्या या शिक्षकामध्ये आलायस. तुझ्या केसर सामर्थ्य तो होऊन जाऊ त्याला लागत देव. मग आज या मनगडाच्या बळावर आणि शास्त्राच्या धारेवर मी माझ्या सर्व शक्तीशी तुला नेस्तनाबूत करेन. आक्रमण! देवाचं वैकुंठ या सेंद्रासुराच्या अधिपत्या खाली आला. या वैकुंठाचा राजा झाला. आता राहिला तो फक्त कैलास. शांभू महादेवाचा कैलास. या सेंदुरासुराची स्वारे